नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी प्रोटीन बार चिक्की कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर लिमिटेड साहित्यामध्ये मस्त मजेशीर असा प्रोटीन बार आपण बनवणार आहोत. आणि त्याचबरोबर लहान मुलांसाठी हा स्पेशली खूप उपयुक्त आहे. त्यांच्या छोट्या भुकेसाठी त्यांना टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी टेस्टी क्रंची असा आपण प्रोटीन बार कसा बनवायचा पाहूयात. काय करायचं आहे, 1 कप गूळ घ्यायचा आहे. मी इथे तुकडे करून घेतले आहे. तुम्ही गुळाची पावडर जरी घेतली तरी चालेल. त्यानंतर 1 कप भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि पाव कपाच्या मापाने आपण इथे काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता हे सगळं घेणार आहोत. सुकं खोबरं घेतलं आहे मी इथे किसलेलं पाव कप. त्याचबरोबर फुटाण्याची जी डाळं येतात ना तीसुद्धा पाव कप घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर ना आपण ह्याच्यामध्ये सीड्ससुद्धा ॲड करणार आहोत. सीड्समध्ये मी घेते आहे 1 टेबलस्पून सनफ्लावर सीड आणि त्याचबरोबर काळे तीळ आणि पांढरे तीळ जे येतात ना ते दोन्ही पण मी इथे 1 टेबलस्पून घेतलेले आहे. अर्धा कप आपल्याला लागणार आहेत ओट्स. तर सगळी तयारी करून झालेली आहे. गूळ जो आहे तो मी फोडून घेतलेला आहे. तुम्ही पावडरसुद्धा यूज करू शकता. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे सोलून घेतलेले आहेत. बदाम जे आहेत ते रफली चॉप करून घ्यायचे आहेत. खोबरं किसून घ्यायचं आहे. त्याचबरोबर काजू, पिस्ता आणि अक्रोड जे आहेत ना ते सुद्धा रफली चॉप करून घ्यायचे आहेत. फुटाण्याची डाळ जी आहेत ना ती मी तशीच घेतलेली आहे. त्याला रोस्ट वगैरे काही केलेलं नाही आहे. आपण हे सगळं आता नंतर रोस्ट करणार आहोत. त्याचबरोबर सीड्स घेतले आहेत. मी ते 3 प्रकारचे सीड्स घेते. तुम्ही तुमच्याकडे जे जे अवेलेबल असेल ना ते ड्रायफ्रूट्स घ्या किंवा मग ते सीड्स घ्या. प्रमाण फक्त हेच असणार आहे की आपल्याला 1 कप गूळ, 1 कप भाजलेले शेंगदाणे आणि अर्धा कप ओट्स हे प्रमाण तुम्ही फिक्स ठेवा. आणि त्यानंतर जे जे घरामध्ये साहित्य उपलब्ध आहेत ना ड्रायफ्रूटमध्ये किंवा सीड्समध्ये ते थोडं थोडं तुम्ही ॲड करून घ्या. तर सगळ्यात अगोदर मी काय केलं आहे, ओट्स जे आहेत ना ते 10 मिनटासाठी मीडियम हीटवर भाजून घेतले आहेत. त्यामधलं मॉइश्चर गेलं पाहिजे आणि त्याचबरोबर ते थोडेसे क्रिस्पी झाले पाहिजे तसे करायचे. त्यानंतर आपण सगळे ड्रायफ्रूटसुद्धा 10 मिनटासाठी भाजून घेणार आहोत मंद आचेवर. तर त्यामध्ये मी सगळ्यात अगोदर ॲड केले आहेत काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड. हे आपण अगोदर भाजून घेऊ 5 मिनटासाठी आणि नंतर आपण त्यामध्ये सुकं खोबरं, फुटाण्याची डाळ आणि सीड्स घालणार आहोत. तर मंडळी ह्याच्यामध्ये ना माझ्याकडे जे जे अवेलेबल होतं तेच साहित्य मी इथे घेतलं आहे. तुम्हीसुद्धा तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते साहित्य घ्या आणि त्यापासून तुम्ही ही प्रोटीन बार चिक्की बनवू शकता. बाहेर गेल्यानंतर आपण जेव्हा बाजारात विकत घेतो ना प्रोटीन बार ते खूप महागडे असतात. त्या मानाने हे खरंच खूप कमी पैशामध्ये हेल्दी, प्रिझर्वेटिव्ह नाही आहे ह्याच्यामध्ये, टेस्टीसुद्धा बनतात आणि घरातले सगळे मंडळी आवडीने खातील. कारण हा चिक्कीचाच प्रकार आहे पण अगदी हेल्दी असा चिक्कीचा प्रकार आहे. कारण आपण ह्याच्यामध्ये गुळाची क्वांटिटी खूप कमी घेतली आहे आणि बाकी सगळं ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आहेत ते पदार्थ आपण इथे जास्त घेतलेले आहेत. तर काय करायचं आहे, गुळाचा पाक बनवून घेणार आहोत आपण. आपले सीड्स आणि नट्स जे आहेत ना ते भाजून झाले आहेत. तर गुळाचा पाक करण्यासाठी मी पॅनमध्ये 2 चमचे पाणी घातलेले आहे आणि त्यामध्ये गूळ ॲड करून घ्यायचं आहे. गूळ छान वितळून घ्यायचा आणि नंतर त्यामध्ये अशा प्रकारे बबल यायला लागले ना तर आणखी 5-7 मिनिट ह्याला छानपैकी उकळू द्यायचं आहे. तर मी इथे पाक चेक करते. पाण्यामध्ये थोडंसं ड्रॉप टाकायचे पाकाचे आणि अशा प्रकारे चेक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आत्ता हा पाक स्टिकी आहे. तर काय करायचं आहे, आणखी 5 मिनिट ह्याला शिजू द्यायचा आहे. खूप शिजू देऊ नका, अदरवाईज तो जळतो आणि कडूसुद्धा होऊ शकतो. साधारणतः गुळासारखा रंग यायला लागला ना तर आपला पाक तयार आहे असं समजायचा. तर मी आता परत एकदा चेक करते. तर बघा तुम्ही बघू शकता ह्याची छान पापडी झालेली आहे आणि ही पापडी ना आपण परत पाण्यामध्ये टाकली की त्याचा आवाज होईल. असं झालं ना की समजायचं आपला पाक तयार आहे. किंवा मग हाताने तोडल्यानंतर तुकडा होईल असे जर असेल ना तर आपला पाक तयार आहे. या स्टेजला काय करायचं, ह्याच्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे. त्यामुळे आपल्या चिक्कीला छान ग्लेज येतो आणि टेस्टसुद्धा छान येते त्याची चिक्कीमध्ये. तर आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचं, गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून ठेवले होते ते ॲड करूयात. त्याचबरोबर आपण आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे आणि ओट्स ते सुद्धा ॲड करून घेऊया. सगळं छान परतून घ्यायचं आहे. 5 मिनिट तरी लागतात हे सगळं मिक्स करायला. पण सगळी प्रोसेस पटपट करायची, अदरवाईज काय होईल, गुळाचा पाक जो आहे तो कडक झाला तर मग चिक्की बनवायला आपल्याला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ट्रे जो आहे ना आपण ज्याच्यामध्ये चिक्की थापणार आहोत किंवा एखादं ताट जरी घेतलं तरीसुद्धा चालेल. ते सुद्धा अगोदरच ग्रीस करून घ्यायचं आहे तूप लावून आणि नंतर आपण त्यामध्ये हे चिक्कीचं सारण किंवा प्रोटीन बारचं मिश्रण ओतून घेणार आहोत. तर तुम्हाला असं वाटत असेल की हे खूप सुकं आहे पण तसं नाही आहे मंडळी. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे छानपैकी मिक्स होतं. सगळा पाक इव्हनली सगळीकडे कोट होतो. तर असा हा पाक आता मी
ट्रेमध्ये ओतून घेते आणि आपलं जे चपाती भाजण्याचं येतं ना त्याने मी छानपैकी थापून घेणार आहे ही चिक्की, किंवा मग तुम्ही वाटीला तूप लावून तशा प्रकारे थापू शकता. आणि व्यवस्थित पसरवून घ्यायची. खूप जाड पण नाही पण खूप पातळ पण नाही, अशी मीडियम असं आपला बाहेरनं विकत आणतो आपण चिक्की किंवा मग प्रोटीन बार, त्या साईजमध्येच आपण हे करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळीकडे पसरवलं जाते हे. तर थोडंसं पाण्याचा हात लावून तुम्ही परत एकदा एकसारखं करू शकता. आणि अशा प्रकारे मी काय करणार आहे, जो स्पॅच्युला येतो ना किंवा माझ्याकडे हा लाकडी चमचा आहे आणि मी हे प्रेस करून घेणार आहे छान. म्हणजे काय होईल, एकसारखी होईल चिक्की आपली आणि दिसायला पण सुंदर दिसेल. ह्याच्यामध्ये नट्स, शेंगदाणे वगैरे ना तर ते कधी कधी सुटू शकतात, म्हणून अशा प्रकारे ही प्रोसेस नक्की करा तुम्ही. अशा प्रकारे सगळीकडे छान प्रेस करून घ्या. 5 मिनिटासाठी थांबा आणि नंतर धारदार सुरीने अशा प्रकारे प्रेस करत करत आपण ही चिक्की जी आहे ना तिला कट मारून घेणार आहोत. कट केल्यानंतर सुद्धा 5 मिनिट थांबायचे आहे आणि नंतर ही चिक्कीचे तुकडे करून घ्यायचे आहेत मंडळी. तर अगदी हेल्दी आणि तेवढंच टेस्टी असं आपलं प्रोटीन बार चिक्की तयार होईल मंडळी. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. असं वाटतं की बाहेरनंच विकत आणलं की नाही. तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा. आणि याच्यामधले सगळे पदार्थ जे आहेत ना ते शरीरासाठी उपयुक्त असेच आहेत, त्यामुळे नक्की बनवा. आणि अशाच साध्या सोप्या हेल्दी आणि छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मंडळी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. मी माझ्या चॅनलवर अशाच रेसिपीज अपलोड करत असते, ज्या की मी माझ्या घरामध्ये माझ्या फॅमिलीसाठी बनवते. त्यामुळे सगळ्या रेसिपीज या ट्राईड अशाच असतात मंडळी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप थँक्यू. असंच प्रेम देत राहा. बाय.